शुभं करोति। थँक्स प्राची, हे फक्त तुझ्यामुळे झालं। माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे। तू अलकात त्याला फोन करून जे सांगितलंस ते सांगितलं तिने मला। तू म्हणालीस ना, जुनं सगळं विसरून जा, म्हणजे आठवत राहा, हो ना? आणि हे सगळं फक्त तू केलेल्या फोनमुळे झालं, म्हणून थँक्स। थँक्यू सो मच बाप्पा। शुभं करोती पुन्हा एकदा हसता खेळता झालं। रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावा बहिणींमधलं तुटलेलं नातं पुन्हा एकदा जोडलं गेलं। थँक्यू। देवा, किमयाचा तुझ्यावर नितांत विश्वास आहे। आता तूच माझ्यावरचा उडालेला तिचा विश्वास परत कर। यात्रेला गेलो होतो ते सुद्धा फक्त तिच्यासाठी। तेव्हा जी प्रार्थना केली ती आज पुन्हा करतो। मला माहिती आहे किमयाकडे फार 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 कमी दिवस उरले। एवढी बिझी झालीस, आज का नाही आलीस मला मदत करायला, मला चिडवायला? हॅलो 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 निशाद, किमया, अगं तू एवढी घाबरली काय? काय चाल, काय होतं तुला किमया? मी जर तुला कधी सोडून गेले तर तू काय करशील? काय बोललीस तू? काय बोललीस? तू मला सोडून जाशील? मला सोडून जाशील? या कॅफेचा, या जगाचा, माझा स्वतःचा? विवेक दादा, आज तुमचा सिक्रेट वर्ल्ड फेमस स्टीलचा ग्लास दिसत नाहीये। वर्ल्ड फेमस पण सिक्रेट दादापासूनचा गेला तो ग्लासही गेला आणि ती सवयही। काय अहो, काय सांगताय काय? आयुष्याशी नियतीनं उभा दावा मांडलेला असताना हसत हसत कसं लढायचं ते किमयाने शिकवलं मला। आपली 10 जणांची तोंड 10 दिशेला, पण सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी एकटी धडपडत होती किमया। सगळ्यांना एकत्र बांधणारा प्रेमाचा धागा येतो। हो, अजूनही तुम्हाला माझ्याविषयी शंका वाटते का? श्रीपतराव, प्लीज गैरसमज करून घेऊ नका, तसं काहीही नाहीये। पण तुम्ही किमयाच्या लग्नाचा विचार करू नका। कारण तिच्या नशिबी लग्न नाही आहे अलके। म्हणजे किमयाला ब्लड कॅन्सर झालाय। किमयाला ब्लड कॅन्सर? तुझ्यासारख्या मुलीला ब्लड कॅन्सर? हो, किमयासारख्या मुलीला हा इतका मोठा आजार व्हावा? तिने काय कोणाचं वाईट केलंय ग? तू मगाशी म्हणालीस की फार काळ आता आपल्या वाट्याला येणार नाही, खरं आहे ते। शुभं करोति।